प्रकारचा चेंडू काउकरच्या दिशेने पकडला गेला, झेल संपला गेला खेळ. हर्ष उल्हासाचं वातावरण ते पाहायला मिळतोय विपक्षी टीमच्या डगआउट मध्ये. बॉस रॉयल्सचा फलंदाजीमध्ये आपण पाहतोय मराठा वॉरियर संघाला नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि एक मुहूर्त वेळ मित्र या विकेटच्या माध्यमातून रोवली गेली. आता बघूया पुढचा प्रवास कशा पद्धतीने करतोय मराठा वॉरियर संघ, कारण पहिला मात्र काटा इथे दूर केलाय, पहिली मात्र इथे विकेट मिळवली. बॉस रॉयल संघाची पहिली विकेट खेळाडू कक्षामध्ये जाते. यशवंत मैदानाच्या बाहेर पहिल्या चेंडूवर इथे काऊ कॉर्नरच्या दिशेने झेल पकडला गेला. आता इथून ही मॅच झाल्यानंतर सुपर 4 मध्ये कोण आहेत, टॉप 2 आणि नंतर 3rd आणि 4th हे नंबर खूप महत्वाचे आहेत, कारण इथून आपल्याला क्वालिफायर 1, एलिमिनेटर 1, नंतर क्वालिफायर 2 अशी स्पर्धा इथे पाहायला मिळणार आहे. IPLच्या धर्तीवर सह्याद्री प्रीमियर लीग 2025चा थर्रार पाहते. पहिला गोलंदाज धारदार अस्त्र वापरला जातोय अविनाश. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू यावेळेला मात्र फर्स्ट गलीच्या डोक्यावरून मारलाय, डीप थर्ड मॅनच्या दिशेने जातो, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा रेषा पार, मिळतील जावा 4 फलंदाजाचा बॅट उतरतोय चौकार. अप्रतिम कट केला होता चेंडू, ज्या पद्धतीने आपण पाहिला गलीचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून मारला, बॅटचा फ्लो देखील त्या दिशेने होता. ऑप्स्टमच्या बाहेर इन्व्हिटेशन दिलं होतं गोलंदाज अविनाश यानं, ते स्वीकारलं गेलं आणि स्वीकारत असताना चौकार पहिला दर्जेदार पहिला रितेशच्या बॅट मधून. यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू जोरकस फटका मनगटाचा वापर केला, डीप मिडविकेटच्या दिशेनं 2 बाउन्स जाईल सीमा रेषा पार, पुन्हा एकदा चौकार प्राप्त होतोय. अप्रतिम फटकेबाजी करताना इथे आपण पाहतोय हा कामोट्याचा नाक्यावर धक्का आणि हा चौका इथे आपण पाहिला. अप्रतिम फटकेबाजी करत असताना रितेशच्या फलंदाजाला पाहतोय पहिल्या चेंडूवर अविनाश यानं गारद केलं होतं यशवंत यानं, आणि तदनंतर इथे कमबॅक करताना फलंदाज आपल्या बॉस रॉयल संघासाठी फुल टॉस चेंडू इथे टोल वसूल केला जाईल, 4 धावसंख्येचा नक्की टोल वसूल केला जाईल. काऊ कॉर्नरच्या दिशेनं 1 बाउन्स हॅट्रिक चौकार येतोय फलंदाज रितेशच्या बॅट मधून. पहिला चौकार थर्ड मॅनच्या दिशेनं, दुसरा चौकार डीप मिडविकेटच्या दिशेनं आणि आताचा तिसरा चौकार काऊ कॉर्नरच्या दिशेनं. अप्रतिम फटकेबाजी, कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल. जो अविनाश पहिली मुहूर्त वेळ त्यांनी लावली होती, पहिली विकेट मिळवली होती, ब्रेक थ्रू दिला होता, पण तिथून देखील मागे वळून रितेश याने पाहिलं नाही, असं वाटलं की हा डगआउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय, क्षेत्ररक्षक मात्र उंची कमी पडेल कारण चेंडू टप्प्यावर थांबला. परफेक्ट कार्यक्रम केलाय या गोलंदाजाचा, चौथा चौकार निघतोय त्याच्या बॅट मधून. आज चहू बाजूला फटकेबाजी, पहिला चौकार थर्ड मॅन, दुसरा चौकार डीप मिडविकेट, तिसरा चौकार काऊ कॉर्नर आणि हा चौथा चौकार लॉंग ऑफच्या दिशेनं. बहारदार दर्जेदार बहारलय खेळ इथे मात्र रंगात आलाय, ढंगात आलाय खेळाडू रितेश. फुल टॉस चेंडू यावेळेला नोचा इशारा पंचांकडून, बीमर पनिशमेंट मिळेल, पंचांनी इशारा दिलाय. किरण मांडवकर आहे, बॅक टू बॅक 2 6 मारला तर दीपक साळुंके यांच्याकडून 201 रुपये. दीपक साळुंके यांच्याकडून किरण यांच्यासाठी बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 201 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चेक केलं जाईल बीमर. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र मागणी केली जातोय. चला तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण चेक करा बीमर. शहानिशा केली जाईल की चेंडू कशा पद्धतीने फलंदाजापर्यंत पोहोचलाय, रीच झालाय आणि मग तिथून निर्णय दिला जाईल. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र मागणी केली गेली आहे. नो पंच ऑन फील्ड डिसिजन इथे मात्र कायम ठेवला जाईल, कारण ऑन फील्ड अंपायरने इथे नोचा इशारा दिला तर रिव्ह्यू याचा मात्र अनसक्सेसफुल होत आहे. पुन्हा एकदा आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही.
पंचांचा अचूक निर्णय, अचूक लक्ष्यवेधी इथे मात्र पंचगिरी करत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 18 धावा, अद्याप षटक संपलेलं नाही. अविनाशाचं भारदार खेळी करतोय रितेश. मोठा फटका इथे स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. डायरेक्ट इथे हिट होतोय गाडीवरती. दे दलादन आलाय छक्का. अजून एक छक्का मारला तर पुन्हा एकदा इथे मात्र 201 रुपयाचं पारितोषिक मिळेल, कारण ते कंटिन्यू आहे. आता तो ज्यावेळेला येईल तेव्हा त्याला ते पकडलं जाईल, कारण त्याला स्ट्राईक मिळाल्यानंतर तो पकडला जाईल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर 24 धावा धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात. अविनाशाने मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला होता, पण तरी देखील त्याला कमबॅक करता आला, कारण रितेशची जी फलंदाजी पाहता त्याला मात्र गोलंदाजीमध्ये सातत्य राखता आलं नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू पकडले गेले. तब्बल 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिलं आणि तदनंतर ज्याच्यावर 2 षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आता उर्वरित येणाऱ्या 18 चेंडूमध्ये येईल का? धावा 24 आहे धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज सागर. 24. किरण नॉन स्ट्राईक. स्ट्राईक इनला रितेश. मोठा फटका रितेशच्या बॅट मधून. बेधडक फलंदाज आहे कडक. फटका मारलाय कडक. आलाय कडक छक्का. काय अप्रतिम फटकेबाजी. फुल टॉस चेंडू, फुल टॉल वसूल केलाय. बहरलाय खेळ. रंगात आलाय, ढंगात आलाय रितेश आणि त्याच्या समवेत असलेला अर्थात किरण. रंगात आल्यानंतर ढंगात आल्यानंतर धावा वाढल्या जातात. याचं प्रत्यक्ष उदाहरण पाहतोय. प्रत्यक्षण किन प्रमाणम. प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसते. काय बेधडक फटकेबाजी करताना. धावपटलावर धावा लागल्या 30. 3-0. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस आहे. मिक्की माऊस ची इथे ग्रँड एंट्री या आपण सह्याद्री प्रीमियर लीग 2025 मध्ये पाहतोय. अगदी आपण पाहतोय ब्युटिफुल, कलरफुल आणि सर्वांचे डोळे आणि अगदीच पाळणे फिरणारी ही स्पर्धा आपण पाहतो. याची देई याची डोळे आपण ही स्पर्धा पाहतोय. खरं तर ब्युटिफुल कलरफुल क्रिकेट आणि त्याच्यामध्ये अजून मिकी माऊस आल्यानंतर अजून 5वा स्टार लागेल, त्याच्यासोबत जोडला जाईल. आज भव्य दिव्य आयोजन पाहतोय. या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजकांना आपण शुभेच्छा देऊया आणि धन्यवाद मानूया की अप्रतिम आयोजन आपण केलं. आज दुसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा चालू आहे. पहिला दिवस व्यवस्थित संपन्न झाला आणि आयोजकांनी घेतलेली प्रचंड अशी मेहनत आज मात्र इथे आपण लीलयास नेली जातोय. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण बाबा गोड त्या दिशेने वाटचाल करतोय. क्वालिफायर नंबर 1 एलिमिनेटर, त्यानंतर क्वालिफायर 2 अशी भव्य दिव्य स्पर्धा सह्याद्री प्रीमियर लीग 2025 मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि या पाटण तालुक्याला एकत्र करणारी स्पर्धा म्हणजेच सह्याद्री प्रीमियर लीग 2025. सागर इथून मात्र त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतोय. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्जुन पवार. आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारा. आजकाल खेळाडू अपडेट झाले आहेत. जर आयोजकांना आठवण नसेल तर ते स्वतः सांगतात की आपली मॅन ऑफ द मॅच राहिलेली आम्हाला ती दिली पाहिजे. अपेक्षित आहे, कारण त्यांनी दिलेली कामगिरी आहे ती आणि तिथून मग मॅन ऑफ द मॅच त्यांना दिली जातोय. चला आता सागर पुन्हा एकदा प्रयत्न करेल. जर नसेल जमत तर आपण सागर ब्रेक घ्या आणि नंतरच्या ओव्हरमध्ये या. आपला संधी आहे. पहिला चेंडू फेकलाय सागर यानं. एक षटकार मारलाय रितेश. कदाचित हा रिदम चेंज होतोय आता रितेशचा की काय, कारण गॅप मिळलाय. सागर यांनी वेळ घेतलाय. यावेळेला मात्र गुडलिन स्पॉटला म्हटलं होतं जो फ्लो होता ना तो ब्रेक केला. थोडं पायाला क्रॅम्प्स आले. एकदा फ्लो गेला ना एकदा ते सायमल्टेनियसली आपल्याला त्या फटकेबाजी पाहायला मिळतात आणि तिथून मग एक प्रकारची स्ट्रॅटेजी असते. पण सागर मात्र खरोखरच इंजर्ड आहे, दुखापतग्रस्त आहे आणि तरी देखील आपल्या संघासाठी लढतोय, फाईट करतोय.
हे मात्र स्पिरिट आहे क्रिकेटचं इथे पाहायला मिळतोय. मोठा फटका रितेशाच्या बॅट मध्ये, अंधाधुंद फटका हा, कारण चेंडूवर नजर नव्हती. बॅट फिरवली, घुटना टेक, तमाशा देख, दे धक्का, आलाय रितेशच्या बॅट मधून छक्का. 36 धावा धावपटलावर बरसलाय आज तर. रितेश मात्र बरसलाय सागर याच्या गोलंदाजीवर. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, इथे मात्र अडचणीमध्ये वाढ करतोय सागर याच्या. रितेश काय फुटवर्क किती पाहतोय आपला, काय स्टॅन्स त्याचा बॅटिंगचा इथे क्लास इथे पाहायला मिळतो. असं ते लेदर क्रिकेटचा एखादा मातब्बर खेळाडू टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं आणि चेंडूला वळवलं. इथे काऊ कॉर्नरच्या दिशेने एक धावसंख्या अर्जित केली. किरणला मात्र 201 रुपयाची संधी, एक सिक्स आपण मारलेला, पुन्हा ऑन स्ट्राईक आपण आलेला. तर दीपकजी साळुंके यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. एक बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये पाहतोय. सह्याद्री प्रीमियर लीग म्हटलं की अशी बक्षिसांची खैरात आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. प्रचंड प्रेक्षकांचं प्रेम या स्पर्धेवरती पाहायला मिळतोय. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा दिवस. या बल्ला मात्र ऑन ड्राईव्ह केलाय, कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि पुन्हा एकदा इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये होते चूक आणि ती चुकीला मात्र क्रिकेटच्या पटलावर माफी नाही. किरण्याच्या बॅट मधून मगाचा एक षटकार आणि आता चाललेला चौकार धावसंख्येला आकार देतोय, उकार देतोय. धावसंख्या बहरली जाते, वाढली जाते, वृद्धिंगत होतोय, इन्क्रीज होतोय. 41 धावसंख्या धावपटलावर, 41 धावसंख्या धावपटलावर आहे. सागर इथे मात्र सागरला काहीतरी वेगळं करावं लागेल. रमेश सकपाल बुवा यांचं शुभ आगमन. या बल्ला मात्र कुठल्या स्पॉटला सागर याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. सागरच्या अडचणीमध्ये वाढ होतोय, त्याला क्रॅम्प येत आहेत वारंवार, तरी देखील लढत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आलं 24, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा धावपटलावर डोंगर उभा राहिलाय. 41चा 41. रितेश मात्र बहरलाय, बरसलाय, त्याचा खेळ मात्र आज रंगात आलाय, ढंगात आलाय. 8 चेंडू आणि 29 धावांची झुंजार इथे खेळी करताना रितेश या फलंदाजाला पाहतोय. एकटा लढवतोय खिंड, त्याला इथे मात्र साथ दिली जातोय, सहकार्य केलं जातोय. किरण या फलंदाजाकडून त्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार आलाय. तो 2 चेंडू खेळून 10 वैयक्तिक धावा त्याने बनवल्यात. रितेशने 8 चेंडू खेळून 29 धावा बनवल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदित्य गेंदबाजी वार के ऊपर यहां से आपको देखने को मिलेंगे. गेंदबाजी में बदलाव, खुद की तरफ से पहला, टीम की ओर से तीसरा ओवर लेके गेंदबाज वार के ऊपर देखेंगे. इस बार लोअर फुल टॉस की गेंद फुल टॉल वसूल किया, फेंक किया, गेंद को भेजा डीप बैकवर्ड्स कर लिए उनके डगआउट की तरफ. यहाँ पे जहां भाई चमत्कार है ना, वहां नमस्कार है. देखो क्या बेहतरीन शॉट सिलेक्शन था. फ्लिक किया, गेंद सीधा मानो कि अंतरिक्ष में इसरो का यान चला गया और डायरेक्ट लैंड हुआ यहाँ पे चंद्रमा के ऊपर. चंद्रयान 5 आपने इस दौरान देखा. छक्का यहाँ पे एक इकट्ठा करते हुए बल्लेबाज रितेश. अच्छा, फिर से एक बार फ्लिक किया, यहाँ पे शॉट, यहाँ पे बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद को यहाँ पे धकेल दिया. क्या अच्छी रनिंग हिटिंग द विकेट यहाँ पे देखने, तालियों की आवाज, चीते की चाल, बाज की नजर, बाज और राव की तलवार के रूप में संदेह नहीं करते ना, वैसे दोनों खिलाड़ियों के रनिंग हिटिंग द विकेट के ऊपर संदेह नहीं करते. क्या बेहतरीन देखो यहाँ पे शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में, दायरा देखो कितना छोटा है, उसके बावजूद भी 2 रन इकट्ठा किए. काबिल तारीफ रनिंग बिटवीन द विकेट 2 खिलाड़ियों में देखते हुए. टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर यहाँ पे देखने को मिलेंगे आपको 49 रन. अच्छी गेंद यहाँ पे लाउड अपील, अंपायर की उंगली खड़ी. LBW 1774 में अंतरराष्ट्रीय क्रिकेट में ये रूल आया और अंपायर ने उंगली खड़ी की क्योंकि इंपैक्ट देखा ना गेंद का तो विकेटों के अंदर था और अंपायर की उंगली खड़ी मतलब आउट. अंपायर 2 तरह से मुंडी हिलाता है, लेफ्ट एंड राइट, और सीधे और नीचे, ऊपर नीचे मतलब आउट, दाएं बाएं मतलब नॉट आउट. तो अंपायर की यहाँ पे मुंडी सीधे इधर उधर आउट. 49 रन अभी बताया मैंने, 1 रन की आवश्यकता है. 49 रन 49 धावा.
5 9 सॉरी 4 9 इस बार व्यक्तिगत 37 रन बना के बल्लेबाज मैदान से बाहर हो चुका। लगा था मुझे आज 50 लगाएगा क्योंकि वो फ्लो में चल रहा था, लेकिन यहाँ पे भाग्य ने यहाँ पे सहारा नहीं दिया उनको, दुर्भाग्यशाली रहे। इस मैदान के ऊपर दिन रात प्रैक्टिस करने वाले काशीपुर के यहाँ पे मैदान के ऊपर बैट का फ्लो देखो, मानो यहाँ से गेंद अभी डायरेक्ट मानसरोवर स्टेशन पे जाएगी। अभी उसको खेलना ही पड़ेगा लास्ट में। अभी ये गेम मैच में उनको खेलना पड़ेगा। बैट का फ्लो देखो, जिस तरह से धन धना धन करता है ना बैट, लग रहा है मानसरोवर स्टेशन के ऊपर जाएगी गेंद यहाँ से। इस बार देखो जोश देखो, जोश देखो, कभी छक्का मारेगा ना तो तभी बॉस यहाँ पे रॉयल्स के डगआउट में से तालियां सुनने की। डॉट गेंद के बाद यहाँ पे मराठा वॉरियर के यहाँ पे दर्शक चिल्लाते हुए, दोस्तों ये टक्कर है, हमरी तुमरी की लड़ाई है, ये वॉर है, ये युद्ध है सह्याद्री प्रीमियर लीग 2025 का। जानदार शानदार जिस प्रतियोगिता में शान और शौकत है वो प्रतियोगिता आप यहाँ पे देखते रहिए, कहीं मत जाइए, हिलो मत, क्योंकि आज का फाइनल का दिन है। इस फाइनल के दिन में आपको मुकाबला यहाँ पे रफ एंड टफ देखने को मिलेंगे। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर यहाँ से देखने को मिलेंगे 49। यहाँ पे स्कोर थम चुका है, बल्लेबाज नए आ चुके काशी। यहाँ पे काशी को काशी में गेंद भेजना पड़ेगा, नहीं तो वरना आपकी फांसी करेगा। ये गेंदबाज तेज तर्रार है, यहाँ से तेज तर्रार गेंदबाज, गेंदबाजी मार्ग के ऊपर अजीत। इस बार काशी के बल्ले से हुक शॉट 1 रन मुकम्मल किया। वहां पे अच्छी फील्डिंग यहाँ पे सराहना करना चाहूंगा, जिस तरह से गेंद को रोका। इस बार 2 रन मुकम्मल किए, तीसरे रन की कोशिश की जाएगी, तीसरी भी रन आसानी के साथ पूरी की जाएगी। किरण को मौका कम मिला है, किरण को 2 गेंदें मिली, 2 गेंदों में एक चौका मारा। किरण को अभी यहाँ से किरण देनी पड़ेगी रनों में से, क्योंकि आप सूरज का किरण हो, यहाँ से रनों की किरण आपको देनी पड़ेगी। 2 गेंदें खेल चुके, 10 यहाँ पे रन बना चुके, लगभग 100 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी ये बल्लेबाज कर रहा है किरण, वह अभी ऑन स्ट्राइक आ चुका है। तीसरे ओवर में आप आदित्य को गेंदबाजी करते हुए देखते हुए। बॉस रॉयल्स और मराठा वॉरियर्स के बीच का ये मुकाबला, बॉस रॉयल्स आपको यहाँ पे बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे, किरण जिनके बल्ले से 10 रन आ चुके 2 गेंदों में। हाफ ट्रैकर की इस बार अंधाधुंध लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। यहाँ पे 1 बाउंस, फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने दिया चौका, टन 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 करती हुई गेंद बाउंड्री के बाद 4 रन के लिए। बेहतरीन यहाँ पे बल्लेबाजी। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी 56 रन, 56 रन, 56 दाव पटलावर है, 56 56 रन हो चुके। इस बार 2 विकेटों के नुकसान के ऊपर यहाँ से स्कोर आपको देखने को मिलेगा। दिलों की धड़कन बढ़ती हुई, क्योंकि ये मुकाबला ना हाई वोल्टेज मुकाबला है। हाई वोल्टेज का ये मुकाबला है और साउंड सिस्टम ऐसे है तो ऐसा ही आवाज सुनने को मिलेगा। जैसी क्वालिटी होगी उस तरह से आवाज भी आपको सुनने को मिलता है। डीजे लगाओगे तो डुपचिक डुपचिक, नहीं तो ये क्या चिल्लर कंपनी है सब, तो कभी भी मजा करेगा और ये मुकाबले में जान फूकेगी। सह्याद्री प्रीमियर लीग 2025 दर्शकों कहीं मत जाइए, ब्रेक के उस पार आपको देखने को मिलेंगे आखिर के ओवर। तब तक के लिए स्कोर बोर्ड के ऊपर रन आपको देखने को मिलेंगे। टोटल रन संख्या 56 56 रन, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। यहाँ से जी क्रिक के माध्यम से, यूट्यूब लाइव के माध्यम से आप ये मुकाबला देख सकते हो। ब्यूटीफुल कलरफुल या आज की ये प्रतियोगिता सह्याद्री प्रीमियर लीग 2025। 6 गेंदें आखिर की, गेंदबाजी में बदलाव। सचिन अभी गेंदबाजी में आपको देखने को मिलेंगे। 3 गेंदबाज भाई 56, कितनी बार बताया 56, हवा टाइट हो गई है। काशी को अभी फांसी लगानी पड़ेगी गेंदबाज को। गेंदबाज सामने, सचिन ऑन ड्राइव किया काशी ने। इस बार कारपेट को आग लगाती हुई गेंद डीप मिड विकेट की तरफ 1 रन मुकम्मल किया जाएगा। एक काशी लिंग अड़के कबड्डी के किंग और ये हमारे काशी। ऑन स्ट्राइक आपको बल्लेबाज देखने को मिलेंगे। किरण 14 रनों की रोशनी दे चुके अपने इस व्यक्तिगत पारी में। 57 रन यहां से देखने को मिलेंगे 2 विकेटों के नुकसान के ऊपर। बॉस रॉयल्स बनाम मराठा वॉरियर्स, 2 टीमों के बीच का मुकाबला। नन्हे मुन्ने दर्शक यहां से मुकाबले का आनंद लेते हुए, लुत्फ लेते हुए
काशी जिस तरह से बैट की पिटाई करती है ना ठोकम ठोक, लेकिन वो ठोकम ठोक वाली बल्लेबाजी नहीं नजर आती हुई। यहां से किरण का बल्ला चलना चाहिए। आखिर की ओवर है, 57 रन, निर्णायक मैच है। ये मैच को जीतना दोनों ही टीम के लिए अनिवार्य होगा। फील्डिंग में बदलाव, मैदान के ऊपर हलचलें बढ़ती हुई, क्योंकि मुकाबला उतना टाइट है। तो यहां से अटैकिंग फील्डिंग लगाई जाएगी, लेकिन अटैकिंग बल्लेबाजी भी देखने को मिल रही है किरण से। काफी जानदार शानदार ये प्रतियोगिता। ओवर पिच गेंद थी, इस बार फुल टॉस में कन्वर्ट किया। गेंद यहां पे डीप मिड विकेट की तरफ, 1 रन मुकम्मल किया जाएगा। दूसरे रन की कोशिश, दूसरी भी रन आसानी के साथ पूरी करते हुए। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों में यहाँ पे देखने को मिल रहे हैं। 59 रन, 659 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर अच्छी बल्लेबाजी करते हुए इस बॉस रॉयल्स के बल्लेबाज किरण छक्का जड़ने की कोशिश करेंगे। लोअर फुल टॉस गेंद इस बार आसमान में तान दिया। गेंद चली पम पम पम, छक्का लगा, तारा रम पम 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 पम। इस बार गेंदबाज की बजा दी भाई पुंगी। बीच में क्या बल्लेबाज बल्लेबाजी करता है। आसमान की कोई दोस्तों सीमा नहीं, पृथ्वी का कोई दोल नहीं, साधु की कोई जात नहीं, और इस किरण भाई का कोई यहाँ पे जवाब ही नहीं। क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए। ठोकम ठोक, 201 रुपए यहां से जारी है। यहां से एक छक्का, 201 रुपए की राशि आपके जेब में, 101 रुपए आपके जेब में, 100 रुपए मेरे जेब में, क्योंकि मैं यहां से बोलूंगा तभी आप छक्का मारते हो। इस बार ऑफ ड्राइव किया लॉन्ग ऑफ की तरफ, पिछले भी वैसा हुआ था, एक छक्का मारा उसके बाद चौवा आया, अभी भी एक छक्का मारा उसके बाद चौवा। लेकिन यहाँ पे तारीफ करना चाहूंगा इस बल्लेबाज की। देखो दोस्तों, नीचे धरती ऊपर आसमां, बीच में यहाँ पे किरण भाई का ये जुनून यहाँ पे देखता हुआ, जज्बा देखते हुए। 200 रुपए नहीं, उनके लिए मैच जीतना इंपॉर्टेंट है। पैसे के लिए नहीं खेलता ये, टीम के लिए खेलता है खिलाड़ी। फुल टॉस, फिर से एक बार इनविटेशन दिया था, हाँ बेल मुझे मार, इस तरह से ये गेंद थी, लेकिन किरण ने यहां से टच नहीं किया बल्ले से गेंद को। इस इनिंग का लास्ट गेंद और ओवर का लास्ट गेंद आप देखने जा रहे। टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर। ऑन ड्राइव किया, यहाँ पे काऊ कॉर्नर की तरफ गेंद को मोड़ दिया, 1 रन मुकम्मल किया। दूसरे रन की कोशिश की जाएगी, दूसरी रन आसानी के साथ पूरी करते हुए दोनों ही बल्लेबाज। निर्धारित 4 ओवर का खेल हो चुका है। 4 ओवर के बाद टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 71 रन, 72 रन की आवश्यकता होगी। 71 धावा धावपटलावर झाल्यास 72 धावा पाहिजे, 71 झाल्यास 72 धावसंख्येची आवश्यकता असेल इथून। चला स्पीडअप करा, कारण अजून क्वालिफायर 1 इलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 खेळायचे आहे। चला लवकर स्पीडअप करा, कॉमेंट्री मध्ये बदल करूया, समालोचनामध्ये बदल करूया। राज सकपाल यांना आपण इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवर। आम्ही घेतो छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर आम्ही पुन्हा एकदा आपल्याला भेटणार आपल्या तिन्ही भाषेमध्ये। धन्यवाद अक्षय पाटील, अतिशय सुरेख आणि सगळ्यांना हसवणारा असा कॉमेंटेटर तुम्ही, खरोखरच खूप मजा आली। शेरो शायरीची ती काही कमी नाही। चला पंच स्पीडअप घ्यायचं। बॉस रॉयल्स, आनंद आहे फॅन फायटर्स मध्ये, कारण ह्या मॅच वरतीच पुढची गणित ठरणार आहेत। बघूया बॉस रॉयल्स की मराठा वॉरियर्स। चला बॉस रॉयल्स लाईनअप करून यायचे। बॉस रॉयल्स 15 मिनिटांमध्ये 4 ओव्हर झाल्या पाहिजेत। बॉस रॉयल्स स्पीडअप। चला फलंदाज मराठा वॉरियर्स, फलंदाज बॉस रॉयल्स टीम मीटिंग नाही घ्यायची। बॉस रॉयल्स स्पीडअप। चला फलंदाज मराठा वॉरियर्स, फलंदाज अजय यादव। चला लाईनअप घ्या। चला बॉस रॉयल्स सहकार्य करायचे। बॉस रॉयल्स स्पीडअप। करो या मरो, दोन्ही संघासाठी करो या मरो असा सामना।
जबरदस्त धावांचा डोंगर उभा केलेला आहे. 24 चेंडूमध्ये अक्षरशः धावा ठोकून काढलेल्या आहेत. 72 धावांची गरज आहे. 71 धावा झालेल्या आहेत. 72 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 72 धावा. मराठा वॉरियर्स अजय यादव बघा. फ्रेंड फायटर्स मधून प्रकाशने एक बोली लावलेली आहे. सूरज शिंदे मुंबई पोलीस याने हॅट्रिक घेतली तर 501 रुपये. चला स्पीडअप घ्यायचा. बॉस रॉयल स्पीडअप. फलंदाज आलेले आहेत क्रीज वरती आणि मराठा वॉरियर संघाचे हेच ते 2 फलंदाज आहेत जे सामना जिंकून देऊ शकतात. विजय यादव साहेब यांच्या काहीतरी अपेक्षा असतील अजय आणि ईश्वर वरती. 2 फलंदाज जर 2 ओव्हर राहिले मैदानावरती तर जवळजवळ सामन्याचं गणित पूर्णपणे बदलू शकतात. असे 2 फलंदाज आहेत. येस चला फिल्डिंग लावायचं. शतरक्षण लावून घ्यायचं. बॉस रॉयल्स. बॉस रॉयल्स सहकार्य करायचं आहे. लास्ट कॉल असेल आपणास. काशी बोरके बॉस चंद्रकांत शिंदे स्पीडअप घ्यायचा आहे. 15 मिनिटांमध्ये 24 बॉल फेकून झाले पाहिजेत. 72 धावांची गरज आहे. पहिलं षटक वैयक्तिक पहिल्या संघाचे पहिलं षटक घेऊन येत आहेत बॉस रॉयल्स. सूरज अर्थातच मुंबई पोलीस सूरज शिंदे गोलंदाजीसाठी सज्ज. सामना करतील धडाकेबाद फलंदाज ईश्वर पवार मॅन फ्रॉम वाटोळे फणसवाडी. या ठिकाणी मध्ये मोठमोठे विक्रम केलेला आहे ते म्हणजे ईश्वर पवार यांनी आपण पाहिले. मागच्या वर्षी जबरदस्त तुफानी अशी फलंदाजी केली होती. मला वाटतं अर्धशतक केलं होतं. तोच हा फलंदाज आहे ईश्वर पवार. चला हो किरण कोणती टीम मीटिंग घ्यायची नाही. 15 मिनिटाच्या आतमध्ये जर 4 ओव्हर फेकला नाही तर तुमचा बाहेरचा प्लेअर 30 मध्ये घेतला जाईल. चला वैयक्तिक पहिला सांगी कोट्यातून पहिला षटक घेऊन येत आहेत बॉस रॉयल संघाकडून सूरज यांचा पहिला चेंडू. सामना करतील या ठिकाणी ईश्वर. संयमी आणि शांत गतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय परंतु 72 धावांची गरज आहे. पहिला चेंडू ईश्वर यांच्यासाठी आणि इथे मात्र पूर्णपणे बीट केलं ईश्वर पवार यांना. धावसंख्येमध्ये काही बदल नाही. चेंडू जातो रितेश यांच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. किरण रितेश काशी बोडके या मैदानाचा पुरेपूर अनुभव घेणार. प्रत्येक बॉल मध्ये ते कुठे ना कुठे फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना सूरज यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते म्हणजे सूरजच्या माध्यमातून. एका धावा घेण्यामध्ये यश मिळते ते म्हणजे ईश्वर यांना. धावसंख्येमध्ये बदल. 1 धावेवरती बिनबाद 1. अतिशय सुरेख शांतगतीचे क्रिकेट परंतु चौकार षटकाराची गरज आहे ती म्हणजे अजय आणि ईश्वर यांच्या फलंदाजीमधून. धावांचा डोंगर उभा केलेला आहे तो म्हणजे बॉस रॉयल यांनी. 24 चेंडूमध्ये 72 धावा करायच्या आहेत परंतु आता मात्र संयमी आणि धारदार अशी फलंदाजी करावी लागणार ती म्हणजे अजय यादव याला. फिल्डिंग म्हणजे काही ना काही चेंजेस करत आहेत ते म्हणजे गोलंदाज सूरज. सूरज यांचा पुढचा चेंडू. सामना करतील अजय यादव मॅन फ्रॉम मराठवाडी. मराठा वॉरियर्स या संघाचे कर्णधार आहेत. पुढचा चेंडू सूरज टू. इथे मात्र नक्कीच आईमध्ये मला चेंडू झेलचा चान्स आहे. नक्कीच 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र नक्कीच 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स अजय आणि ईश्वरच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 3 बेदबाद 3. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतात. त्याचा प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन करतायत ते म्हणजे सूरज. काहीसा कान मंत्र देत आहेत ते म्हणजे काशी बोडके. सूरज यांना प्रत्येक बॉल मध्ये काही ना काही चेंजेस करतायत परंतु कोणताही विनम न लावता सामने त्वरित खेळवायचे आहेत. अजूनही खूप सामने खेळवायचे बाकी आहेत. पुढचा चेंडू सूरज यांचा. सामना करतील अजय. इथे मात्र झेलचा चान्स आहे. यस अजयला मात्र
डगआउटच्या दिशेने परतावं लागतंय. मला वाटतं हॅट्रिकला 501 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे सूरज याच्यासाठी प्रकाश शिंदे यांच्याकडून. मला वाटतंय देवयानीचा एक्का का खुश असेल, कारण ही मॅच बॉस रॉयलला जिंकून त्यांना संधी द्यायची असेल. कदाचित त्यामुळेच प्रोत्साहन देत आहेत राजेश शिंदे साहेब त्यांना डगआउट मध्ये जाऊन, असं आम्हाला वाटतंय. दोन्ही संघ एकाच गावचे दोन संघ मालक आहेत, बॉस रॉयल चंद्रकांत शिंदे आणि फ्रेंड्स फायटर राजेश शिंदे. परंतु दोघांसाठी अस्तित्वाची लढाई या ठिकाणी आहे. परंतु सूरज याचा पुढचा चेंडू सामना करेल. राजकुमार जबरदस्त धडाकेबाज फलंदाज आहेत. राजकुमार वरती पूर्णपणे विश्वास असेल विजय यादव यांचा. इथे मात्र पुन्हा एकदा पूर्णपणे बीट केलाय आणि इथे मात्र पंचांचे हात हवेमध्ये येत असताना अवांतर धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोचते म्हणजे 4. 1-4 असा धावफलक वधारताना दिसतोय. संयमी अतिशय भेदक अशी गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू सूरज टू राजकुमार. इथे मात्र पुन्हा एकदा मला वाटतं बीट केलंय. सुरेख अप्रतिम अशी गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. थोडस फुटवर्क करण्याची गरज आहे ते म्हणजे राजकुमार यांना. चेंडूपर्यंत तुम्हाला जावं लागेल, चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही. आणि अतिशय सुरेख असं गोलंदाजी, भेदक, प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन, अतिशय जबरदस्त भेदक मारा सूरज शिंदेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू सूरज टू राजकुमार. नेक्स्ट डिलिव्हरी. या ठिकाणी मात्र पूर्णपणे बीट केले ते म्हणजे राजकुमार याला. धावसंख्येमध्ये काही बदल नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे फक्त आणि फक्त 4. 1-4. मराठा वॉरियर्स थोडासा अडचणीमध्ये, परंतु आता मात्र उर्वरित 18 बॉल मध्ये 68 रन्स टू विन फॉर मराठा वॉरियर्स. अतिशय अवघड असं आव्हान आहे, परंतु धुवाधार फलंदाजी करावी लागेल ईश्वरला आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात काशी बोडके. ह्या मैदानावरती 365 दिवस सराव करतात. हाच तो गोलंदाज, परंतु आपल्या संघासाठी काय करतात पाहूया. खास करून बॉस उर्फ चंदू शिंदे. सूर्यकाशी गोलंदाजी करावी लागणार आहे ते आपल्या संघासाठी सामना जिंकायचा असेल तर, कारण तितकाच ताकदीचा असा फलंदाज आहे, अतिशय माहीर असा फलंदाज आहे तोच ईश्वर हा खेळाडू. परंतु ईश्वरला कुठेतरी जखडून ठेवावं लागेल काशी बोडके याला. परंतु काशी बोडके सुरेख गोलंदाजी करतात, फिरकी गोलंदाज. चला हे पहा, एक सह्याद्री प्रीमियर लीग कडून कमिटीची एक विनंती आहे, खेळाडूंनी कृपया व्यासपीठावरून खाली जायचं आहे. इतर आलेले मान्यवर यांना संधी आहे, सर्व मान्यवर यांना व्यासपीठवरती यायचं आहे. खेळाडूंनी बसू नका इकडे प्लीज. पुढचा चेंडू काशी बोडके टू ईश्वर पवार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वैयक्तिक पहिला संघ आहे. दुसरा या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बीट केले ते म्हणजे ईश्वर पवार यांना. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही, चेंडू जातो यष्टीरक्षक रितेश यांच्या हातामध्ये. धावसंख्येमध्ये बदल नाही. सुरेख गोलंदाजी, टिचून गोलंदाजी काशी बोडके यांची. धावांचा डोंगर उभा केलेला आहे तो म्हणजे 24 चेंडूमध्ये 72 धावा करायच्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. 1-4. पुढचा चेंडू काशी बोडके यांचा सामना करेल ईश्वर. इथे मात्र ईश्वरला पूर्णपणे तंबूत जखडून ठेवले ते म्हणजे काशी बोडके आणि धावसंख्येमध्ये काही बदल नाही. धावसंख्या फक्त आणि फक्त 4. 1-4. धुवाधार अशी फलंदाजी करण्याची गरज आहे. एका धोखा से कुछ नहीं चलेगा, आपको चौका षटकार ही मारना पड़ेगा मैच अगर जीतना है तो. अगली गेंद काशी बोडके की सामना करेंगे ईश्वर पवार. आणि मला वाटतं एक चप्पल असं यष्टीरक्षक रितेशने मात्र ही संधी सोडलेली नाहीये. थोडस फुटवर केलं होतं ईश्वर यांनी, परंतु आता मात्र निराश होऊन डगआउटच्या दिशेने जावं लागतंय ईश्वर पवार यांना. दुसरा गडी बाद होते. मराठा वॉरियर्स 2 विकेट्स गॉन फॉर ओनली 4 रन्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस.
आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे आणि चाहत्यांचे सहर्ष असे स्वागत. शेवटचं सत्र आणि अंतिम सत्र चालू आहे. अजून काही मॅच शिल्लक आहेत. खेळाचा आनंद घेण्यासाठी आलेले सह्याद्री पाटण तालुक्याचे सर्व खेळाडू प्रेक्षक रसिकांचं पुन्हा एकदा मी राज सपकाळ सगळ्यांचे सहर्ष असे स्वागत करतो. माझ्या साथी कॉमेंटेटर अक्षय पाटील, स्कोर लेखक गुणलेखक राजू पवार, क्रिकचे ऋषभ आणि सकाळपासून दुसऱ्या दिवसाचा खेळ चालू असताना गुणलेखक राजू पवार, माझे साथी कॉमेंटेटर अक्षय पाटील सर, सुशांत पाटील सर. पुढचा चेंडू काशी यांचा सामना करेल. आदित्य, काशी टू आदित्य, नेक्स्ट डिलिव्हरी. या ठिकाणी पूर्णपणे बीट केले. थोडीशी अपील, परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. चेंडू जातो तो म्हणजे यष्टी रक्षक रितेश यांच्या हातामध्ये. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे फक्त आणि फक्त 4. आणि सुरेख आणि भेदक अशी गोलंदाजी काशी बोडके यांची. 4 बॉल मध्ये 4 बॉल डॉट केलेले आहेत. सुपर गुड लाईन डिलिव्हरी. आणि आता मात्र पुढच्या 2 चेंडू मध्ये पण त्यांचा प्रयत्न असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा बीट केलाय आदित्य याला. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. चेंडू जातो तो म्हणजे यष्टी रक्षक रितेश यांच्या हातामध्ये. एक नावाजलेले यष्टी रक्षक पावनादेवी स्पोर्ट्स क्लब कारवार संघाचे रितेश. खरोखरच एक अनुभव असे ऑलराऊंडर आहेत ते म्हणजे रितेश. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. हा चेंडू टाकला तर निर्धावचा विक्रम होऊ शकतो. निर्धाव गोलंदाजी. इथे मात्र मिडियम ओव्हर जाते ती म्हणजे काशी बोडके. बघा टर्निंग पॉइंटला आपल्या संघाला बॉस रॉयल चंद्रकांत शिंदे यांना खुश करण्याचं काम केलं असेल तर तोच हा खेळाडू आहे काशी बोडके. मिडियम ओव्हर टाकलेले आहे. चला स्पीड अप बॉस रॉयल, स्पीड अप. चला स्पीड अप, सहकार्य करायचं आहे. अजून खूप सामने खेळवायचे बाकी आहेत. जबरदस्त गोलंदाजी. एकही रन नाही दिलेली आहे काशी बोडकेने. जरी बॅट जरी लागली नसेल परंतु गोलंदाजी मध्ये आपल्या संघाला आपल्यावरती काय विश्वास दाखवला. इथे मात्र त्यांनी विश्वासाला कोणत्या प्रकारचा तडा जाऊ दिला नाही. आणि फक्त 4 धावा 2 ओव्हरच्या षटकानंतर. फक्त 4 धावा पूर्णपणे जखडून ठेवले मराठा वॉरियर्स या संघाला. पहिली विकेट गेली ती म्हणजे अजय यादव. दुसरी ईश्वर. 2 गडी बाद झाले 4 धावेवरती. त्याच्यानंतर मात्र काशी बोडकेने मिडियम ओव्हर टाकली. परंतु आता मात्र वैयक्तिक पहिली आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय तो म्हणजे बॉस रॉयल या संघाकडून. सतीश शिंदे वैयक्तिक पहिला, संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय बॉस रॉयल संघाकडून. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतात. ऑफ स्पिनर बॉलर आहेत ते म्हणजे बॉस रॉयल संघाचे सतीश शिंदे. पाहूया काय करतात. काशी बोडके यांनी मिडियम ओव्हर टाकली परंतु आता अपेक्षा असतील बॉस रॉयलच्या संघाचे होनर चंदू शिंदे. पुढचा चेंडू सतीश शिंदे टू राजकुमार. अजूनपर्यंत राजकुमार यांच्या काय बॅटेमधून चौकार षटकार गेलेला नाहीये परंतु अपेक्षा असतील संघमालक विजय यादव यांना. पुढचा चेंडू सतीश टू राजकुमार. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा यस थर्ड अंपायर कॉल. चलो अतिशय सुरेख असं चप्पल क्षेत्ररक्षण केलं रितेश यांनी. ज्या पद्धतीने MS धोनी यष्टिरक्षक करतात त्याच पद्धतीने रितेश सुद्धा. खरोखरच सुपर ग्रेट इफर्ट्स फॉर रितेश शिंदे. डिसिजन पेंडिंग आहे. आम्ही चेक करतोय लवकरच आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू. विकेट आहे की नॉट आउट आहे.
यस, कॉल इज OUT, आउट, परतावं लागतंय. राजकुमारला मात्र परतावं लागतंय. धाव संख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 4. पहिलाच चेंडूवरती रनआउट झालेला आहे. काय सुंदर असं क्षेत्ररक्षण रितेशच्या माध्यमातून फलंदाजी केली. इथे मात्र यष्टीरक्षक करतात, चपळ असे यष्टीरक्षक रितेश शिंदे, मॅन फ्रॉम कारवाट. आपल्या संघासाठी, आपल्या टीमसाठी सुरेख अशी कामगिरी करतात बॉस रॉयल्स. पुढचा चेंडू सामना करेल पाहूया. पंच, रन नाही. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या फक्त आणि फक्त 4. तिसरी ओव्हर आणि धाव संख्या फक्त आणि फक्त 4. काय जबरदस्त भेदक अशी गोलंदाजी पाहायला मिळते बॉस रॉयल्स. मला वाटतं फ्रेंड फायटरच्या डगआउट मध्ये खुश. इथे मात्र नक्कीच जेलचा चान्स आहे, परंतु यशवंत यांच्या डोक्याच्या वर तत्पूर्वी दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा पूर्ण. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 6. अतिशय शांत गतीचं क्रिकेट पाहायला गेलं तर काशी यांची मिडीयम ओव्हर गेल्यानंतर काय, त्याच्यानंतर मात्र खेळाडूंना पूर्णपणे फलंदाजला जखडून ठेवले ते म्हणजे सतीश यांनी. पुढचा चेंडू सतीश टू. इथे मात्र पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मला चेंडू तत्पूर्वी एक धाव पूर्ण. नक्कीच इथे मिस फील्ड पाहायला गेलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी 4टी धाव घेण्याच्या प्रयत्नात नाही, परंतु एकाच धावामध्ये समाधान मानावं लागेल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7. सलग 3 षटकार जर फलंदाजांनी मारले, साजरी ट्रॅव्हल्स यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक येणार आहे फलंदाज याला. सलग 3 षटकार. पुढचा चेंडू सतीश यांचा सामना करेल तेव्हाच ऑफसाईडच्या दिशेने मला चेंडू तत्पूर्वी. यस, 4 रन्स. चांगला असा प्रयत्न होता, चांगला असे इफर्ट्स घेतले होते, परंतु इथे मात्र 4 रन. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11. नियम क्रमांक 1, 11 खेळाडू प्रत्येक टीम मध्ये खेळणं गरजेचं असते. आणि आता मात्र धाव फलक जाऊन पोहोचतो तो म्हणजे मराठा वॉरियर्स या संघाचा फक्त आणि फक्त 11. 3/11. सतीश यांचा पुढचा चेंडू सामना करेल. इथे मात्र 4 नाही आहे, एकाच धावाचे समाधान मानावं लागेल. काय जबरदस्त असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुपर. धाव संख्या जाऊन पोहोचते म्हणजे 12. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र जवळजवळ औपचारिकता बाकी आहे. 6 चेंडूमध्ये 60 धावांची गरज आहे. एका चेंडूमध्ये 10 धावा घ्यायच्या आहेत. आता ते कशा येणार, तुम्ही बोलाल कशा येणार? 6 रन गेला तर नो बॉल दिला पाहिजे, नंतर चौका गेला पाहिजे, असं 6 बॉल प्रत्येकी नो बॉल प्लस 4, 6-4. चला स्पीडअप घ्या बॉस रॉयल्स कोणतीही टीम 60 रन पाहिजे. तुम्ही टीम मिटिंग घेऊच नका. चला टीम मिटिंग घ्यायचीच नाही, 60 रन पाहिजेत. एका बॉलला 10 रन. आता 10 रन द्यायचे की किती रन द्यायचा ते गोलंदाजाने ठरवायचं आहे. तुम्ही आम्ही काय कोणी ठरवू शकत नाही. प्रत्येकी बॉलला 10 रन हव्यात मराठा वॉरियर्सच्या संघाला. आणि स्वतः यश आहेत यशवंत सूर्यवंशी, 15 वर्षापासून क्रिकेट खेळतायत. यशवंत सूर्यवंशी कर्णधार आहेत. कर्णधार बॉस रॉयल बोललेत शेवटची वर तुम्हालाच, कर्णधार तुम्हीच आता गाजवू शकता, कारण 6 बॉलमध्ये 60 रन हवेत. जर तुम्ही हा षटकार दिला, नो बॉल दिला, तर कुठेतरी समीकरण बदलेल. राजकुमार
पवारला प्रत्येक षटकारात 100 रुपये राजू पवार यांच्याकडून आणि साजेरी ट्रॅव्हल्स यांच्याकडून 3 6ला तुम्हाला 1000 रुपये आहेत. पुढचा चेंडू यशवंत राजकुमार इथे मात्र नक्कीच 100 रुपये आलेले आहेत. चला राजू पवार जब खाली 101 रुपये ठेवा. 100 रुपयाचं पारितोषिक राजकुमार. त्यांना सुद्धा माहिती आहे 6 6ला मारलं तर 606 रुपये होतील. 606 रुपये आणि साजिरी ट्रॅव्हल्स यांच्याकडून 1000 रुपये म्हणजे 1606 रुपये तुम्हाला भेटतील. अजून इकडे बहुतेक तुम्हाला पैसे लागतील. तुमच्या दुसरा षटकार मारला तर अजून पैसे लागू शकतात. धाव संख्या फक्त आणि फक्त 60 रन हव्यात. आता 6 आला. पुढचा चेंडू इथे मात्र राजकुमार तंबूच्या आसऱ्याला. नो आहे का? यस, नो बॉल. नो बॉल हँड थ्रो. येस. आता धावा किती? 9 धावा. नाही 9 कशा? कॅच घेतले. 2 धावा पळून काढलेल्या आहेत आणि 3. ओके 4 धावा. नो 3 प्लस 1 रनिंग ये टोटल 4 धावा. धाव संख्या जाऊन परिस्थिती म्हणजे 23. 23 2 कुठे? 4 झाला ना 4. सॉरी 22. पुढील गोलंदाज कोण आहेत? यस, संदेश मॅन ब्राह्म वाटोळे. संदेश याचा पुढचा चेंडू सामना करेल. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. यस, नो बॉल. चला व्यवस्थित मस्त छान गोलंदाजी आहे. फक्त वेळेचा विनम न लावता मॅच झाली तर बरं वाटेल. आम्हाला पण छान वाटेल. पुढचा चेंडू संदेश सामना करेल. राजकुमार. हा शाबाश. मस्त चांगला असा प्रयत्न. शाबाश. व्हेरी गुड. रवी छान. चला स्पीड अप संदेश. चला स्पीड अप. चला संदेश स्पीडअप घ्या. ओके भैरवनाथ ट्रॅव्हल्स यांच्याकडून लगातार 3 षटकारास 1000 रुपये आणि साजिरी ट्रॅव्हल्स यांच्याकडून 3 षटकाराला 1000 रुपये. बघा 2000 रुपयाची संधी आहे आणि ऑलरेडी पहिलं 101 रुपये तुम्हाला आलेलं आहे पारितोषिक. अजून चालू आहे परंतु कोणताही टाइम न लावता सामने संपवायचे आहेत. पैसे तर भेटतीलच. 3 षटकाराची शांडी करून 500 रुपये. चला गेम इज ऑन. बघा तुम्हाला साजरी ट्रॅव्हल्स यांच्याकडून 1000 रुपये, भैरवनाथ टायगर्स यांच्याकडून 1000 रुपये, सँडी पवार यांच्याकडून 500 रुपये, राजू पवार यांच्याकडून 101 रुपये. बघा तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती पैसे आहेत. खूप पैसे आहेत. एका मॅच मध्ये आपण हिरो होऊ शकतो. झिरोचे हिरो होण्याची संधी आहे तुम्हाला परंतु स्पीड अप घ्यायचं आहे. चला राजकुमार गेम इज ऑन. अजून 2 षटकार लावले पाहिजेत. गेम इज ऑन. संदेश तुकाराम पवार यांच्याकडे 200 रुपये. गेम इज ऑन परंतु गेम इज ओव्हर. राजकुमार पवेलींच्या दिशेने परंतु राजू पवार यांच्याकडून तुमचे पैसे आलेले आहेत. 101 रुपये घेऊन जायचं आहे. सॉरी 202. अगोदर 1 षटकार मारलेला 202 रुपयाचे पारितोषिक घेऊन जायचं आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मी राज सपकाळ सरचे असे स्वागत करो. कृपया अतिथी देवो भव.
अतिथीने सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती यायचं आहे. खेळाडूंनी व्यासपीठाच्या बाहेर जायचं आहे. आणि या ठिकाणी फ्रेंड्स फिटनेस कडून बंटी शिंदे यांच्याकडून 3 षटकाराच 500 रुपये. बंटी शिंदे यस वाईट अवांतर धावसंख्येमध्ये भर. सानवी स्ट्रायकरचे कर्णधार भैरवनाथ वारेचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. सानवी स्ट्रायकर्स आणि भैरवनाथ टायगर्स. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. तत्पूर्वी एका धावाचा प्रयत्न दुसऱ्या धावाचा प्रयत्न. यस 2 धावा पूर्ण. चला अजूनही लास्ट बॉल. फ्रेंड्स फिटनेस बंटी शिंदे यांच्याकडून ऑफर आहे. षटकार मारायचा आहे 500 रुपये. परंतु आता एकच बॉल राहिला. 3 षटकार साठी आहे. नो प्रॉब्लेम. खेळाडूला उत्साह वाढवायचं काम करत आहेत बंटी शिंदे फ्रेंड फिटनेसचे